रात्री सुंदरी असं का करत होती बर? लय याड्यावणी करत होती बाबा. कसला अवतार केलता भूतावणी. माझ्या तर गांडीवच काट फुटलं. तिला भूताने तर झापटलं नाही ना? का काय झालं? आता आला असताना मला चौथा अटॅक. सुंदर तू असं अचानकच येत जाऊ नको बरं. माणूस कुठल्या विचारात असतो. पण सुंदरे महत्वाचं सांगायचं म्हणजे काय? तुला रात्री काय झालतं ग? कधी? अगं तू रात्री असं अंगात भूत शिरल्यासारखं का करत होते? मी? हा अगं लई विचित्र केस केलती तुला सांगतो सुंदरे, मला तर वाटलं तुझ्या अंगात एखादं भूत शिरलं काय की. खरंच सांगतो सुंदरे. मला भूक लागली. माझं पोट भरलं. क्या हुआ कैसे हुआ कब हुआ क्यों हुआ. रावजी तुम्ही का असं मारू आगत सरकताय? तुमच्या डोक्यात काय कोंबड्या नाचल्या होत्या काय? तुझ्या आईचं टप्पू दिसत तुझ्या. तुला तुला काही तर मोर नाचून गेल्यावर दिसतात का? हा का कोंबड्याच कटल्यावर दिसतात केस? आका आका आहे आतमध्ये. आकाच्या कोण येते तुला? जा जा आका आहे आतमध्ये. जा जा. काय का तोंड्या? हा आता कळ का कोंबड्या नाचल्या होत्या का मोर नाचलं होतं? हा अक्का चल तो बारा. अक्का अक्काने लावला का ठोका? सुंदरीच्या अंगात काय शिरले काय माहिती. आता ही कशाला आली बोलताय इकडं? अरे सहज तुला भेटायला आली. हो का? लयच मेकअप करून आले. हा तुला भेटायचं होतं ना म्हणून. बर. वहिनी कुठे? अगं ती आजारी आहे ना. अरे मग तर मला भेटावंच लागेल त्यांना. जा तुझी इच्छा पूर्ण होईल. जाऊ आतमध्ये. जा की जा. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है उम्र भर का गम हमें की. घेतली का गाडी घेतली? थांबा मग लाईनीला या. आयला हे म्हशीचं व्यापारी कसं काय बोलतायला आला इकडं? सगळ्यांनी मार खाल्लाय मग ह्यालाच का सोडायचा? जिरू दे ह्याचा पण कंड. सासरे बुवा या या या. जा बापू. असं का तुम्ही राशनच्या लाईनीत थांबल्यासारखं थांबलाय? बोले तुला काय झालं? तुझी काय आबरू लुटली काय कोणी? हे काय बाहुली माकडच झाली ना का? जय बापू माझी सुंदरी कुठे सांगा बरं. काय प्रॉब्लेम आहे? सुंदरी कुठे माझी सांगा नेमकी. सुंदरी वय हा आतमध्ये येतो सुंदरीला भेटून मी. सुंदरी
अरे सुंदरे कोण झालं माझ्या पिल्लूला बघ वर बघ वर काय झालं सासरे बुवा लई मार खाल्ला भेटला का लई पाण्याची ऐवजी एखाद्याचं रक्त असतं तर ती मज्जा आली असती. आईला हिच्या अंगात भूत शिरलं काय माझं रक्त प्यायच्या आधी निघायच ना कुठं चाललात? काय नाही जेवण झालंय का ते बघायला आलतो आबाला भूक लागली ना मला पण भूक लागली पण वेगळीच. चालेल बापू असं का भूत अंगात शिरलं नाही करता या आईला ही तो कुणाच्या अंगात भूत शिरले ना तीच कळा नाही मला जेवण झालं का मला कवा जर भूक लागली माहितीये का माझं पोट भरलं सासरे बुवा तुम्ही जेवा बरं सुंदरी कुठे या किचन मध्ये किचन मध्ये ना हा आलो मी जाऊन सुंदरीकडनं आईला किचन मध्ये तर कोणीच नाही आईला मग जाऊया बापू असं का म्हणत होतो जाऊया बापू किचन मध्ये तर कोणीच नाही हा हा आणि मग उगा नुसतं भूत घुसल्याने काय करत होता तुम्ही अहो सासरे बुवा अहो, सुंदरी हे करत होते अहो किचन मध्ये तुम्हाला सुंदरे तू हे करून कस काय आणि म्हशीला चारा चारत होतो. आज मी खूप सुंदर दिसते ना म्हणून तर तुम्ही माझ्याकडे बघताय ना. आता हिला कोणी सांगाव हिला हे करून येताना बघून माझे हातभर फाटले सांगा ना. सुंदर दिसते आय खरं हा खरंच 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 मागसर तसं पण तुम्ही कधी मला लाडाने कधी जवळ घेता. आता या भूताला कोणी जवळ घ्यावं म्हणजे अगं ही वेळ जवळ घ्यायची का जेवायची बरं बरं बस जेवायला मी गरमागरम जेवायला घेऊन येते. मेरे तो एल लग गए मेरे तो एल लग गए जाऊ बापू किती वेळ झाला इथं थांबलोय आपण पोटात कावळ वरडायला लागलं बघा जाऊन जरा सुंदरी काय करते ती. जाऊन बघून या नको नको हो का अहो तुम्ही म्हशीचा व्यापारी नाका तालुक्यात फेमस मग तुम्हीच जावा की जाऊ बापू आता म्हशीचा आणि व्यापाराचा हिथं काय संबंध आलाय तेव्हा माझा एवढा 56 इंच छातीचा वाघासारखा काळीज असणारा जावाय जावा उठा या जाऊन बरं सुंदरी काय करते ती बघून या हा आता ह्यांना काय माहिती या वाघाचा कुत्रा झाला उठा उठा आईला ते जाऊया बापू मी कधी यायचं कोण आणतो लय भूक लागली गड्या. सासरी बुवा काय झालं मला काय जेवायला नको गड्या तुम्ही जेवा माझं तर पोट भरलं मी चाललो झोपायला मला नाही झोपायचं जाऊया पण नेमकं झालं तरी काय
तशी मला बी भूक नाही. मी आपलं घेतो गोट्यातल्या गुरांच्या पिंडीवरच आजचे दिवस भागून. आबा मला बी ठेवा मुठभर पेंट. मला सोडून कुठे निघाला झोपायला? कुठं नाही, लय दिवस झाला आबाजवळ झोपलो नाही, म्हणून म्हणलं आबाजवळ झोपाव. म्हणजे ते एकटे झोपतात ना आबा बाहेर. नाही नाही इथं झोपायचं. मला इथं नको बाबा, माझ्या हाताला खरूच झाले. डॉक्टरने सांगितले बायकोजवळ झोपणू नाही तर तुला पण होईल. तरी पण इथं झोपा. इथंच तिकडं देवळात झोपलेला परवडल. झोपा म्हणते ना. झोपतो की जायला मला 10वान 13वान वरे सरा संगच निघते काय की. वा कधी सकाळ होती रे, तू पण असल्या अडचणीत टाकतो ना. बारा वाजल्या वाटते. आता काय खरं नाही गड्या. आता माझी ईद बरं हात बरं संगत फाटते वाटतं. सुंदरी झोपली काय की बघावं लागतंय. जा बापू, शिकतच काय वाकड काय दाखवत आहे मला. मला बी येतं वाकड दाखवायला. मग काय झालं मग, काय झालं? अहो सासरी बुवा, सुंदरी तुझं खाली मुंडकन वरच पाय झालं तर. अयो मला वाटतं तुझ्या अंगात भूत शिरलं काय की अजून. अजून एकदा. हा म्हणा माझी तर हातभर फाटली, म्हणून मी म्हणलं आजच्या दिवस तुमच्या जवळ झोपा. बरोबर जा बापू, हा. काळजी नका करू. आपण काय करू, उद्याच्याला एक सकाळ सकाळ मांत्रिक बोलू मांत्रिक. आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करू भताचा. चालतंय. आबा म्हणजे तुम्हाला माहिती आहे अख्ख्या तालुक्यात म्हशीचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा मी व्यापार करायला बाहेर जायचो का नाही, मोठ्या मोठ्या मांत्रिक अशी माझी ओळख होती. बरं उद्या मग मांत्रिक आणा. आता तुम्ही झोपा इथं, उद्या मांत्रिक आणून आपण कायमचा बंदोबस्त करून टाकू त्या भताचा. धोत्रात घुसू नका, नाही. सावकाश नीट. हा मला हात पाय टाकू दे, त्याशिवाय झोप येत नाही. अयो जा बापू, गुदगुल्या कुठं करताय? मग मला हात पाय टाकल्याशिवाय झोप येत नाही. तिकडं कुठं हात घालताय? मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? छान वाटला असेल ना? आवडल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका प्लीज.